तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजाभाऊ राऊत सर आपणाशी अशी विनंती करतो की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक राजन खान सर आपणाशी विनंती करतो की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे। प्राचार्य सुजित वरपे सर आपणाशी अशी विनंती करतो की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच माननीय प्राध्यापक प्रवीण जावळे सर राज्यप्रमुख चित्रपट विभाग आपणाशी अशी विनंती करतो की आपणही या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच सिनेकलावंत सगळ्यांच्या हृदयावर ज्यांचं नाव आहे असे कैलास वाघमारे सर त्यांनाही अशी विनंती करतो की आपणही मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। खाली या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालेलं आहे। झाडे लावा फुलवावन फुकट मिळेल ऑक्सिजन या युक्तीप्रमाणे यांनी झाडे लावलेले आहेत। आता ह्या कार्यक्रमाचं प्रथमतः राष्ट्रगीताने सुरुवात होणार आहे। तरी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी जाग्यावरच उभा राहायचं आहे। त्यांना विनंती करतो की राष्ट्रगीत सुरू करा। की भारत माता की भारत माता की। तसेच संतोष निंबाळकर सर माजी जिल्हा परिषद सदस्य आपणाशी विनंती करण्यात येते की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच केशव बापू घोगरे सर माजी उपसभापती पंचायत समिती आपणाशी विनंती करण्यात येते की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे। अनेक धर्म एक राष्ट्र हे संविधानाचे यश आहे। अनेक धर्म एक राष्ट्र हे संविधानाचे यश आहे। हिरव्यांचा किंवा भगव्यांचा नाही, हा माणसांचा देश आहे, हा माणसांचा देश आहे, हा माणसांचा देश आहे। कारण अक्षर मानव तर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। म्हणून तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात। प्रत्येक व्यक्तीचे अंदाज वेगळे आहेत। म्हणून काही मानसिक क्षणवर तर काही माणसावर लक्षात राहणाऱ्या माणसासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत। या ठिकाणी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष माननीय गजेंद्र अहिरे सर सुप्रसिद्ध दिग्दर्शक यांचा सत्कार करतील सन्माननीय अरुणदादा बारबोले स्वागताध्यक्ष तथा अध्यक्ष यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी। अरुणदादाला मी अशी विनंती करतो की आपण सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे सर यांचा सत्कार करावा। सत्कार करतेवेळेस जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। बहरून जाऊ आनंदाने उभे आम्ही स्वागता, बहरून जाऊ आनंदाने उभे आम्ही स्वागता। तुम्ही मित्रता लाभो आम्हा, हीच खरी धन्यता, हीच खरी धन्यता, हीच खरी धन्यता। या दिग्दर्शक गजेंद्र अहिरे सर यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे। आजच्या संमेलनाचे सन्माननीय स्वागत अध्यक्ष अरुणदादा बारबोले सर, अध्यक्ष यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांचा सत्कार करतील प्रवीण जावळे सर, चित्रपट विभाग राज्य प्रमुख अक्षर मानव प्रवीण जावळे सर,
ह्या आमदार साहेब शब्दां अरुणदादा बारबोले सर यांचा सत्कार होत आहे. फुलाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. फुलाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक आदर्श शाळा पाहिजे, एक आदर्श शाळा पाहिजे. कारण सुंदरच्या संस्थेचे हे अध्यक्ष आहेत. तसेच एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिव सर यांचा सत्कार करतील आमदार राजाभाऊ राऊत साहेब. राऊत साहेबांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर, विभाग प्रमुख लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सिने पार्श्वगायक व लोककलांचे गाढे अभ्यासक. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, कारण चंदनशिवे सर हे लाभले. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आणि वाळवंटाचा किनारा पावलांनी धन्य झाला. वाळवंटाचा किनारा पावलांनी धन्य झाला. तसेच आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत आमदार राजाभाऊ राऊत साहेब यांचा सत्कार करतील अरुणदादा बारबोले. अरुणदादा बारबोले साहेबांना मी अशी विनंती करतो की आपण आमदार साहेबांचा सत्कार करावा आणि आपणही जोऱ्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये याच्यानंतर कैलास वाघमारे सर यांचा सत्कार करतील प्रशांत भोले सर. भोले सरांना मी अशी विनंती करतो की आपण सिने अभिनेते कैलास वाघमारे सर यांचा सत्कार करावा. माननीय प्राचार्य सुजित करपे सर यांचा सत्कार करतील पुन्हा एकदा प्रशांत भोले सर, अक्षर मानव बीड जिल्हा प्रमुख चित्रपट विभाग. प्रशांत भोले सरांना मी अशी विनंती करतो की आपण प्राचार्य साहेबांचा सत्कार करावा. तसेच माननीय प्राध्यापक प्रवीण जावळे सर, राज्य प्रमुख चित्रपट विभाग यांचा सत्कार करतील माननीय प्राचार्य सुजित करपे सर. माननीय प्राध्यापक प्रवीण जावळे सर यांचा सत्कार करतील माननीय प्राचार्य सुजित करपे सर, अध्यक्ष स्थानिक संयोजन समिती तथा प्राचार्य सोजर कॉलेज ऑफ फार्मसी. याच्यानंतर मंचावर उपस्थित असलेले संतोष निंबाळकर साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्कार करतील अरुणदादा बारबोले साहेब. अरुणदादा बारबोले साहेबांना मी अशी विनंती करतो की आपण संतोष निंबाळकर साहेबांचा सत्कार करावा. केशव घोगरे साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती यांचाही सत्कार हेच करतील. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. विठ्ठल काळे साहेब यांचा सत्कार प्राचार्य सुजित करपे सर करतील. करपे सरांना मी अशी विनंती करतो की आपण विठ्ठल काळे सरांचा सत्कार करावा. विनोद कांबळे सर यांचा सत्कार करतील प्राचार्य सुजित करपे सर. आपणासच अशी विनंती करतो की आपण विनोद कांबळे सरांचा, जोऱ्यात टाळ्या झाल्या पाहिजेत, विनोद कांबळे सरांचा सत्कार करावा. तसेच नितीन पवार सर यांचा सत्कार करतील अरुणदादा बारबोले सर. अरुणदादा बारबोले सर.
वैशाली वैशाली केंदाले यांचा सत्कार करतील अर्चना महादेव. अर्चना महादेव मॅडमला मी अशी विनंती करतो की वैशाली ताईचा सत्कार करावा. वैशाली ताईसाठी ह्या निखाऱ्यातून चालताना पोळत नाही तिचे पाय, हसत संकटे झेलणारी सावित्रीची लेख आहे. विजणार नाही आता ही पेटलेली वात आहे आणि अंधार जाळणारी क्रांतीची ज्योत आहे. क्रांतीची ज्योत आहे. क्रांतीची ज्योत आहे. सत्कार आपला करण्यास हर्षमज वाटतो. आनंदित झाल्या दिशा हृदयी स्नेह दाटतो. सन्मानाचा तुराज शिरपेचात तुमच्या आणि आदर भावाने शाल पांघरली जी मनात आहे आमच्या, जी मनात आहे आमच्या. आपल्यासाठी एकदा जोरात टाळ्या. आपल्याकडेही खरं तुम्ही आज मान्यवरच आहात, अतिथी आहात. तुमचा देखील मी आपल्या शब्द सुमनाने सहर्षपर भाषण करण्यासाठी मी निमंत्रित करतो प्राध्यापक प्रवीण जावळे सर यांना. अक्षर मानव चित्रपट संमेलन 2022 जगातलं हे पहिलं चित्रपट संमेलन आज भरतं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष श्री गजेंद्र आहिरे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि आमचे मित्र अरुणदादा बारबोले साहेब, या संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर आणि बार्शीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांची लोकप्रियता आहे असे बार्शीचे आमदार, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री राजाभाऊ राऊत हे देखील आज उपस्थित आहेत. त्यानंतर सर्व पदाधिकारी, मग केशवकुमार घोगरे साहेब असतील, संजय निंबाळकर साहेब असतील, अनेक सिने कलावंत कैलास वाघमारे, विठ्ठल काळे, वैशाली केंदळे मॅडम, नितीन पवार सर आणि सर्व सिने कलावंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले चित्रपट क्षेत्रातील सर्वांचं नाव घेणं शक्य होणार नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या या अक्षर मानव चित्रपट संमेलनामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. अक्षर मानव या संस्थेबद्दल आपणास कल्पना आहेच. मानवाच्या विविध घटकांशी निगडीत जे काही घटक आहेत त्यावरती अक्षर मानव काम करतं. जात धर्म लिंग भेद या पलीकडे जाऊन मानवाला जोडण्याचं काम हे अक्षर मानव करतं. सुप्रसिद्ध साहित्यिक राजन खान सर यांच्या मार्गदर्शनाने अक्षर मानवची चळवळ अनेक वर्षापासून काम करत आहे. जसे वेगवेगळे विभाग या संस्थेमध्ये आहेत, कचरा व्यवस्थापनापासून ते कला क्षेत्राशी निगडीत सर्व विभाग या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विविध पातळीवरती या संस्थेचे विभाग काम करत आहेत. अनेक लोक जोडले गेलेले आहेत. तसाच या संस्थेचा चित्रपट विभाग देखील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आपल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्री गजेंद्र आहिरे साहेब यांनी पहिल्यांदा जेव्हा आपण कल्पना दिली आणि कुठलाही वेळ न घेता त्यांनी याचं अध्यक्षपद स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि गजेंद्र आहिरे सरांचं नाव तसंच आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक कलाकृती त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचं काम आम्हाला माहिती आहे. तर असा सिनियर मोस्ट अध्यक्ष या संमेलनाला मिळावा हे खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो सर. तर मुंबईमधून आपल्या व्यस्त शेड्यूलमधून ते बार्शीसारख्या ठिकाणी असं संमेलन होतं आहे, त्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. मगाशी सुद्धा सरांनी आल्याला सांगितलं, सर मी कालपर्यंत आजारी होतो, येतो की नाही थोडीशी शंका होती, परंतु बार्शीसारख्या ठिकाणी हे संमेलन होतं आहे, जगामधलं पहिलं संमेलन होतं आहे आणि माझ्याकडे अध्यक्षपदाची धुरा आहे, त्यामुळे मी आलंच पाहिजे असा आग्रह त्यांनी त्यांच्या मनाशी बांधून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एवढ्या धावपळमध्ये ते आलेले आहेत, तर त्यांचा खरोखर मी इथं आभार मानतो. या संमेलनाचं नियोजन जेव्हा करण्यात आलं तेव्हा हे कुठं घ्यायचं हा प्रस्ताव अक्षर मानव संस्थेसमोर होता. परंतु हे संमेलन माझ्या बार्शीमध्ये झालं पाहिजे. माझ्या बार्शीमध्ये अनेक कलावंत कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. शाहीर अमर शेखांची परंपरा असल्यापासून ते आजपर्यंत विनोद कांबळे असतील, अमर देवकर असतील, इथपर्यंत ती परंपरा सुरू आहे.
तर या परंपरेचं कुठंतरी यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, याची चर्चा महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगामध्ये झालं पाहिजे. म्हणून हे संमेलन बार्शीमध्येच आयोजित करायचं असं अक्षर मानव संस्थेनं जाहीर केलं किंवा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर मग इथे आपल्या कुठल्या संस्थेमध्ये करायचं? माझं बालपण ज्या संस्थेमध्ये झालं, ज्या संस्थेनं मला मोठं केलं आणि ज्या संस्थेचे अध्यक्ष हे माझे मित्र आहेत, काळजी करणारे व्यक्तिमत्व आहे, एक सामाजिक भान असणारे व्यक्तिमत्व आहे, तर त्याचा नियोजन घेऊन मी जेव्हा अरुणदादांसमोर आलो तेव्हा अरुणदादांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता, सर हे संमेलन माझ्या संस्थेत झालं पाहिजे, काहीही कमी पडणार नाही, हे ऐतिहासिक क्षण आहे, भारतातले महाराष्ट्रातले सर्व दूर लोक कलावंत चित्रपट कलावंत यासाठी येत आहेत, तर हे संमेलन या संस्थेमध्येच मी घेणार आणि त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारलं. त्याबद्दल त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्यानंतर या संमेलनाचं प्रमुख पाहुणे कोण असावे? आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत बार्शीमधले, ज्यांचा आज तळागाळापासून काम आहे, असे बार्शीचे आमदार आमचे मार्गदर्शक राजाभाऊ राऊत, ज्यांनी शून्यापासून सुरुवात करून आज आमदारकीची दुसरी टर्म बरोबर ना सर आज करता आहेत आणि प्रत्येक सामान्य माणसांच्या प्रश्नाशी ते भेटतात. इतकं त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी आणि प्रसिद्ध या बार्शी आणि परिसरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये राजाभाऊंची एक वेगळी ओळख आहे. तर राजाभाऊ राऊत हे इथं आले पाहिजे असा आमचा मानस होता. त्यामुळे आम्ही स्वागताध्यक्षांनी सुचवलं, सर तुम्ही राजाभाऊंना इन्व्हाइट केलं पाहिजे. तर त्यांच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी राजाभाऊंकडे गेलो. आमचे स्थानिक समितीचे अनेक सदस्य बरोबर होते आणि राजाभाऊंनी देखील एका क्षणाचाही न विलंब करता, सर आम्ही तिथं येणार आणि मला हे फार आवडेल अशा पद्धतीचं एका सेकंदामध्ये त्यांनी आमची विनंती स्वीकारली. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. तर अशी ही जीवाभावाची मंडळी या संमेलनाच्यासाठी आलेली आहेत. संमेलनासाठी अनेक लोकांनी मदत केलेली आहे. अनेक आमचे जे मित्रपरिवार आहे त्यांनी प्रायोजक म्हणून यामध्ये भाग घेतलेला आहे, त्याचा मी विशेष उल्लेख आज इथं करतो. त्यामध्ये प्रामुख्याने वेलनेस फॉरेवर म्हणून आज भारतातली मोठी चेन फार्मसी वाढते आहे, त्यांचे संचालक हे माझे खास मित्र आहेत. त्यांना कल्पना दिली, सर असं असं आहे, आमचं नियोजन तिथं आम्ही करतो आहोत. ते म्हणले, सर काही कमी पडणार नाही, आमच्या परीने आम्ही मदत करू. तर वेलनेस फॉरेवरचं सुद्धा आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी आभार मानतो. त्यानंतर अनेक प्रायोजक, मग इनोव्हेशन प्लसचे डायरेक्टर परेशजी गांधी आज स्वतः इथं उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत करावं या मंचामध्ये. आणि विशेष म्हणजे ते सहकुटुंब इथं आलेले आहेत आणि त्यांनी मला शब्द दिला, सर मी सहकुटुंब केवळ प्रायोजक म्हणून नाही तर मी कार्यकर्ता म्हणून या 3 दिवस काम करणार आहे. तर अशी ही जीवाभावाची मंडळी, युनिटी मेडिकेअरचे सागर पायगुडे, अशी लोकांनी आपल्याला सहकार्य करत हे संमेलन आज आपण सुरू करतो. या संमेलनाचं उद्दिष्ट हे मुख्यतः सर्व कलावंत एकत्र आले पाहिजे, चित्रपटाविषयी गंभीर चर्चा झाली पाहिजे. चित्रपटाच्या जर संमेलनाचं तुम्ही स्वरूप पाहिलं तर चित्रपटाच्या विविध घटकांशी निगडीत महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातले दिग्गज मंडळी इथं येत आहेत. समर नकातेंसारखं चित्रपटाचं विद्यापीठ आज 2 तास इथं शेवटच्या दिवशी येणार आहे. समर नकाते सरांच्या अंडर राजकुमार हिरानींपासून ते संजय लीला भन्साळीपर्यंतचे दिग्दर्शक नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक आणि भारतातील अनेक दिग्दर्शक तयार झाले, कलाकार तयार झाले. असे समर नकाते सरांचं देखील आपण 2 तासाचं व्याख्यान इथे आयोजित केलेलं आहे. केवळ समर नकाते सरच नाही तर अनेक दिग्गज सादिक चित्रेकर आपल्या इथं येत आहेत, जे झी मीडियाचे मुख्य वितरक आहेत आणि झीचं जे काही फिल्म डिस्ट्रीब्यूट होतात त्यांच्या थ्रू होतात, तर ते सादिक चित्रेकर साहेबांचं देखील मार्गदर्शन आपण इथं आयोजित केलेलं आहे. ते खास मुंबईहून आपल्याकडे येणार आहेत. तर अशी ही मंडळी या वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये येत आहेत आणि आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक, कारण मी बघितलं काही लोक विदर्भातून आले आहेत, काही मराठवाड्यातून आलेले आहेत, तर अशा लोकांचं हे संमेलन आहे, मिलन आहे, एक प्रकारचं मानसिक वैचारिक चित्रपटांच्या अभ्यासाशी संदर्भित अनेक विचारविनिमय आपल्याला इथं होणार आहे, एकमेकांच्या ओळखी होणार आहेत आणि माणसाला माणूस आपण जोडतो आहोत, जे अक्षर मानवचं मुख्य तत्व आहे. तर अशा या संमेलनामध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या संमेलनाचा आपण पुढचे 2 दिवस पूर्णपणे आज रात्रीसुद्धा आपण सेशन ठेवलेलं आहे. सकाळी 9 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण सेशन्स आपल्याकडे आहेत. तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, त्याचा उपयोग करून घ्यावा आणि आपले चित्रपट विषयक जे काही तुम्ही करता आहात त्याला ते मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त होईल. तुम्हाला इथे कुठलीही अडचण असेल तर या कॉलेजचे महाविद्यालय सुजित करपे सर आहेत, करपे सरांनी गेले कित्येक दिवस करपे सर तयारी करतायत, त्यांचं या संमेलनाच्या आयोजनामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. तर अशा पद्धतीचे महाविद्यालयाची सर्व टीम
विद्यार्थी, सर्व स्टाफ हे दिवस रात्र मेहनत घेत आहेत की हे संमेलन यशस्वी झालं पाहिजे. आणि नक्कीच मला आशावाद आहे आणि नव्हे तर आत्मविश्वास आहे, हे संमेलन चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार. काही अडचणी असतील तर तुम्हाला त्या संबंधीचे माहिती फलक आपण लावलेले आहेत, तिथे संपर्क करा आणि सहभागी लोकांच्या जे काही अडचणी असतील त्या दूर होतील. कारण स्वागताध्यक्ष जे आपले आहेत अरुणदादा बारबोले, मी उभा आहे. तर इतकी ही मंडळी, प्रेमळ मंडळी आपल्या इथं आहेत. तर आजच्या या प्रास्ताविक मी इथे संपवतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. जय हिंद, जय भारत. वा, धन्यवाद सर. प्रवीण जावळे सर, अतिशय सुंदर. तुम्ही अक्षर मानव हे माणसासाठी काम करतं हे सांगितलात सर. खरंच बरं का, ह्या तुमच्या समितीमध्ये किंवा ह्या संघटनेमध्ये माणूस जात मानवता धर्म येथे पाहायला मिळतो. माणूस जात मानवता धर्म येथे पाहायला मिळतो. समतेचा झरा वाहत येऊन या विशाल सागराला जुळतो, विशाल सागराला जुळतो. स्वागत अध्यक्षाचे याच्यानंतर भाषण होणार आहे. अरुणदादा बारबोले यांना मी अशी विनंती करतो की आपण आम्हास मार्गदर्शन करावे. आजच्या या अक्षर मानव चित्रपट संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र आहिरे सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर गणेश चंदन शिवे सर व या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजभाऊ राऊत, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र संतोषदादा निंबाळकर, केशवबापू घोगरे, या कॉलेजचे ज्यांनी या नियोजनात खूप मोठं वाटा उचलला आहे असे आमचे प्राचार्य करपे सर. खऱ्या अर्थानं आज भगवंत नगरीला शोभा आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मंडळीमुळं. सर्वांचं तो आज हे अक्षर मानव चित्रपट संमेलन पहिल्यांदाच भरत असून ते बार्शीसारख्या शहरात भरवलं आणि येथे येणाऱ्या सर्व कलाकारांची सेवा करण्याची संधी मला व संस्थेतल्या सर्व लोकांना मिळाली. त्याबद्दल चित्रपट विभाग प्रमुख प्रवीण जावळे सर यांना मनापासून मी धन्यवाद देतो. अक्षर मानवचे प्रवीण जावळे सर, प्रशांत भोले, गणेश शिंदे यांनी जेव्हा कल्पना माझ्यासमोर मांडली तेव्हाच काहीतरी विशेष संमेलन असणार याची चुणूक मला लागली होती व ते आज सत्यात उतरलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यशोदा शिक्षण संस्था ही अशा नेहमीच कलाकारांना, कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आली आणि इथून पुढेही या प्रकारचे कार्यक्रम होत राहतील याची मी ग्वाही देतो. या 3 दिवसामध्ये या संस्थेकडून कुठलीही उणीव भासणार नाही याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तरी काही उणीव भासली तरी करपे सर व माझी सर्व टीम या ठिकाणी 3 दिवस स्वतः इथं हजर असणार आहे. जेवणाची, नाश्त्याची, चहाची बहु सगळी व्यवस्था आणि राहण्याची केली आहे. यात जर काही चुका काही असतील तर आपण आम्हाला त्वरित सांगावे. आम्ही त्या तत्पर आपणाला पुरवण्यास तयार आहे. आणि या संस्थेचं पुन्हा एकदा मनापासून आम्हाला संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो व माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद सर. याच्यानंतर उद्घाटनपर भाषण करण्यासाठी मी निमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिव सर यांना. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सरसाठी. अक्षर मानस संस्था आणि यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे वैश्विकच म्हणावं लागेल चित्रपट संमेलन होतं आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांचे उद्धारकर्ते महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीमध्ये ज्या महामानवाने जन्म घेतला असे बार्शीचे माझे श्रद्धास्थान लोकशाहीर अमर शेख यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. आणि या वैश्विक मित्र हो, मी एक लोककलावंत आहे आणि तळागाळात काम करणं लोककलावंतांसाठी हे माझं नैतिक कर्तव्य आहे. चित्रपटाचा तसा माझा संबंध मुंबईत गेल्याच्या नंतर आला, नाही तर चित्रपट फक्त आम्ही टुरिंग टाकीजमध्ये पडद्यावरती पाहत होतो जमिनीवर बसून. पण आज जग बदललेलं आहे, आपण जागतिकीकरणाकडे चाललेलो आहोत. पण तुम्हा सर्वांना माझी एकच नम्र विनंती असेल की समाज काय म्हणतोय, समाज कुठे चाललेला आहे. आणि म्हणून ह्या विचारमंचावर बसलेले जी सगळी मंडळी आहे यांनी एक ध्यास घेतलेला आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गजेंद्र आहिरे, प्रमुख पाहुणे
राजाभाऊ, आमदार साहेब, अरुणदादा, तुम्ही खूप मोठं मन दाखवलं आहे की हे सगळे आम्ही भटकेविमुक्त लोक आहोत. म्हणजे मनस्वी लोक असतात सिनेमामध्ये, नाटकांमध्ये, तमाशांमध्ये काम करणारे. या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं अधिक कौतुक आहे. जावळे सर, तुम्ही अक्षर मानवचं काम करताय खूप चांगल्या पद्धतीने, आणि राजन खान सरांनी तुमच्यावरती जबाबदारी सोपवली आणि बार्शीसारख्या दुर्गम भागामध्ये तुम्ही असं संमेलन घेताय, त्याबद्दल तुमचं आणि करपे सरांचं मी कौतुक करतो. परंतु आमच्यासारख्यांना जोडणारा जो दुवा आहे प्रशांत दादा, म्हणजे प्रकृतिपिंड जरी प्राध्यापकाचा असलं तरी कलावंत आहे, आणि माझ्यासारख्या शेवटच्या थरातल्या माणसापर्यंत ते येऊन पोचले, आणि मला इथे येऊन तुम्ही आयत्या वेळेवरचा उद्घाटक बनवलं, त्याबद्दल तो संयोजन समितीचा मी सदस्य मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून अनेक कलावंत, दिग्दर्शक, कॅमेरामन, नटी, नट्या, नट, जे काय असेल ते, जे की सिनेमाशी, रंगभूमीशी जोडलेले आहेत, आपण सगळे आलात. तुमचं मी एक उद्घाटक म्हणून स्वागत करतो. मला सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की एका जालन्यासारख्या दुर्गम भागातल्या चांदई गावातून मुंबईसारख्या ठिकाणी येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला, म्हणजे कैलाश वाघमारे. तसा मी बीड जिल्ह्यातला, बीड आणि सोलापूर या कृष्णा आणि कोयना अशा दोन बहिणी आहेत. तुमची आमची सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. बीडच्या राजेगावमधलं माझं जन्मगाव, परंतु आम्ही मायग्रेट झालो जालना जिल्ह्यामध्ये. पण बीडने जी संस्कृती किंवा सोलापूर जिल्ह्याने जी संस्कृती दिली, ती संस्कृती महाराष्ट्राची मराठी भाषा, तिची अस्मिता, एकभाषिक राज्य झालं पाहिजे म्हणून अमर शेखांनी हातामध्ये डफ उचलला. आत्माराम पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जंगम स्वामी, आचार्य आत्रे, कॉम्रेड डांगे, आणि या सगळ्यांच्या पाठीमागे याच भूमीमध्ये जर खंबीरपणे कोणी उभे राहिले असतील तर क्रांतिसिंह नाना पाटील. ती ही भूमी आहे, आणि अशा पवित्र भूमीमध्ये हे पहिलं संमेलन होतं, वैश्विक संमेलन, आणि हे जागतिक पातळीवर आणखी मोठ्या पद्धतीने जसे नाट्य संमेलन, साहित्य संमेलनं होतात, तसंच हे चित्रपट संमेलन व्हावं अशी मी माझ्या अपेक्षा बाळगतो, आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. याच्यानंतर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी निमंत्रित करतो आमदार राजाभाऊ राऊत साहेब यांना. आज या ठिकाणी अक्षर मानव चित्रपट संमेलन आमचे सहकारी मित्र स्वागत अध्यक्ष अरुणदादा बारबोले यांच्या अक्षर मानव या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी पहिलीच वेळ दिसते हे चित्रपट संमेलन या ठिकाणी होतं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंद्रजी अहिरे साहेब, त्याचबरोबर गणेश चंदन शिवे, त्याचबरोबर प्राचार्य करपे सर, ज्यांनी हा सगळा योगायोग दादांच्या सहकार्यातून आणला, असे जावळे सर, आमचे सहकारी मित्र संतोष दादा, केशवबापू गोगरे, उपस्थित सर्व या चित्रपट सृष्टीतील सर्व कलावंत, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. कारण या ठिकाणीच शाहीर अमर शेखांची ही भूमी, ज्यांनी आपल्या पवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली, असे अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, आणि त्यांच्या या भूमीमध्ये या ठिकाणी या चित्रपट संमेलनाचं आयोजन होतं. आणि आता जावळे सर आपण सांगितलं की पहिलीच वेळ या ठिकाणी अशा पद्धतीचं संमेलन होतं आहे, आणि बार्शीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे कलाकार आहेत. परंतु आम्ही वेळोवेळी कार्यक्रम करत असताना या ठिकाणी ज्यावेळेस सामाजिक राजकीय जीवनामध्ये आम्ही काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं उणीव राहिली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून काम करत असताना हा एक, त्या दिवशी जावळे सर आले, दादा तुमचं नाव सांगितलं, मी म्हणलं मी पण येतो दादांच्या त्या ठिकाणी, आणि नेमकं या ठिकाणी आपल्याला काय करता येईल किंवा आपल्याला प्रोत्साहन देता येईल, काम करणं सोपं जाईल. आणि आज या ठिकाणी मी सुरुवातीलाच पाहत असताना आपण जे काही सगळ्यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत, पण मला सुद्धा म्हणजे आणखीन आश्चर्य वाटलं की एवढे कलाकार बार्शीमध्ये सुद्धा आहेत. कारण आम्ही त्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून भगवान महोत्सवाच्या माध्यमातून
या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. दरवर्षी भगवान महोत्सव साजरा करत असताना मग सगळे प्रसिद्ध नाटक या ठिकाणी मागवतो. त्याचबरोबर कीर्तन त्या ठिकाणी ठेवतो. लावण्याचे काही कार्यक्रम असतात, कुस्त्याचे काही कार्यक्रम असतात आणि खास करून बार्शीतील कलाकारांना जवळसर एक दिवस संपूर्ण तालुक्यातले जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्या कलाकारांना त्या ठिकाणी आम्ही एक दिवसाची पूर्ण संधी देतो. त्याचाच भाग म्हणून आमच्यातला अमर देवकर आणि विनोद कांबळे हे सुद्धा राज्य पातळीवर चांगले कलाकार या ठिकाणी यशस्वी झालेत. आणखीन या तालुक्यातून चांगले कलाकार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जावळे सर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करा. नक्कीच त्या ठिकाणी आम्ही सहकार्याची भूमिका भावना निश्चितपणानं या ठिकाणी ठेवू. आणि आज या ठिकाणी आमच्या दादांचं म्हणलं तर एक प्लॅनिंग म्हणलं आमच्या अरुणदादाचं एकदम छानपैकी असते जावळे सर. तुम्ही योग्य माणसाची निवड केली आणि त्यांची भेट घेतली, त्यामुळं आज हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतोय. खरं तर या ठिकाणी या तालुक्यामध्ये सर्व स्तरावरती मी मगा सांगितलं की काम सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना विविध विकास कामं आम्ही करतो. आज क्रीडाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही एक भगवान स्टेडियम बांधलेलं आहे. आज नाट्यघर आहे, त्याला सुद्धा मग आज माजी कलेक्टर साहेबांची चर्चा झाली की त्याला आणखीन चांगल्या पद्धतीचं स्वरूप द्यायचं आहे. एक वृक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करतो. गार्डनसुद्धा तुम्हाला शूटिंग जर करायची म्हणलं तर लक्ष्मी सोपान उद्यान आहे, त्या ठिकाणी एक चक्कर मारा. एक सुंदर असं आणि अशा असंख्य गार्डन आम्ही बार्शीमध्ये डेव्हलप केलेले आहेत. पाण्याच्या बाबतीत असेल किंवा विविध रस्ते किंवा MIDC या सगळ्या स्तरावरती आमचं या ठिकाणी काम चाललेलं आहे. आज संगीत किंवा चित्रपट हे कलाकार आहेत. आज राजे राजवाडे असतील किंवा अन्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि एवढं काम केल्यानंतर कुठंतरी माणसाला वाटतं की आपण निवांत आपला थोडा विरंगुळा व्हावा. आम्ही सुद्धा राजकारणात असताना बातम्या कमी बघतो आणि चला हवा येऊ द्या किंवा हास्य जत्रा या कार्यक्रम, कारण ती बातम्या बघितलं की आमचं टेन्शन वाढायला चालू कुठंतरी आम्हाला पण वाटतं की दिवसभर ताणतणाव आहे आणि या ताणतणावाच्या जीवनामध्ये कुठंतरी मनापासून हसता यावं हे आमचा पण दृष्टिकोन असतो. आणि तुम्ही प्रत्येकजण आता चित्रपट जे कलावंत आहेत ते काही जरी झालं तर आता भाऊ कदम असतील किंवा जे चौगुले समीर चौगुले आपल्या इनामदार हे सगळे कार्यक्रम पाहत असताना आम्हाला, कारण मी आणखीन या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक जणाला आज या आधुनिक जगामध्ये प्रचंड ताणतणाव आहे. सगळ्यांचे खर्च वाढलेले आहेत आणि खर्च वाढल्यानंतर सगळ्याला चार पैसे मिळवण्याकरता किंवा काही ना काही जीवनामध्ये धडपड करण्याकरता एक धावत्या जगामध्ये प्रत्येकाचा तणाव वाढलेला आहे. त्याकरता प्रत्येकाने आपलं शरीर व्यवस्थित ठेवणं, व्यायाम करणं, हसणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यातला एक पार्ट तुम्ही करताय. आता तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की दादांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या सकाळी फक्त आम्ही व्यायामाला गेल्यानंतर एक अर्धा तास आमचा एक मित्र परिवार असतो, फक्त एकामेकाची टिंगल करणे हसणे एवढाच कार्यक्रम असतो. आणि घरी पण गेल्यानंतर लवकर आम्ही गेलो की TV बघत असताना मग सांगितलं बातम्यापेक्षा आम्ही ते काम तुमच्याकडून घडतंय आणि सगळ्यांचं मनोरंजन करताय ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. सगळ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम आपण या ठिकाणी करताय. किंवा समाजाला कुठली गरज आहे आज नाटकाच्या माध्यमातून किंवा चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी समाज प्रबोधन सुद्धा आपल्या माध्यमातून प्रत्येक प्रसंग त्या ठिकाणी तुम्ही मग TV वरती असतील किंवा YouTubeवरती असतील, चित्रपटामध्ये असतील, हे मांडण्याचं या ठिकाणी काम करताय. आणि ह्या सर्व कलाकारांना एकत्रित आणण्याचं काम जावळे सर तुम्ही आज बार्शीमध्ये केलं ते आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय. दादानी तर या ठिकाणी चांगली सगळी सोय केली आहे. मला पण तुम्ही सांगितलं की भाऊ खर्चाची मी माझ्या वतीनं सुद्धा 51,000 रुपयाचा निधी तुम्हाला या ठिकाणी जाहीर करतो आणि तुमच्या जे काय ह्या कार्याला माझा थोडाफार हातभार या ठिकाणी लावतो. आणि ज्यावेळेस काही शासनाकडून सुद्धा एखादा काही चित्रपट किंवा काय असेल तर त्यावेळेस मीही नक्की त्या ठिकाणी सांगा पाठपुरावा करण्यामध्ये एक चिकाटीनं पाठपुरावा करून एखादा जर आता चांगला लेखक आहे त्यांनी चांगला चित्रपट त्याच्या आता ज्या काय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी जी कादंबऱ्या लिहिल्या त्या कादंबऱ्यावरती वारणीवाग वगैरे एवढ्या कादंबऱ्यावरती
एवढे गाजलेले चित्रपट त्या ठिकाणी तयार झाले. असा एखादा सर्वसामान्य कुटुंबातील एखादा गरीब होतकरू कलाकार आहे आणि त्याला काहीतरी धडपड करायची आणि तो त्याच्यापासून वंचित राहत असेल तर त्या ठिकाणी काय आपल्याला शासन दरबारी, कारण गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत चित्रपटाला पण करतंय. आणि असा जर एखादा गरीब असेल आणि होतकरू आहे आणि त्याची कुठंतरी अडचण होती, त्याला शासनाची काय मदत करायची, नक्की त्यावेळेस मला सांगा. त्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याकरता मी निश्चितपणानं तुमच्या बरोबर येईल अशा पद्धतीचं अभिवचन देतो आणि आपल्या या संमेलनाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा बार्शी तालुक्यामध्ये हे संमेलन घेतलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब.